हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. आज आपल्याकडे एक क्लायंट आलेला आहे आणि त्यांना स्टेप कट करायचा आहे आणि त्यांचे केस खूप लॉंग आहे. तर आपण सर्वप्रथम मी तुम्हाला स्टेप कट आपण कुठल्या केसांमध्ये करतो ते सर्वप्रथम तुम्हाला सांगते. अर्थात म्हणजे सगळ्यात ज्यांचे केस खूप लांब असेल, म्हणजे साधारणपणे खांद्यापासून खाली 1 फुटापर्यंत ते कमरेपर्यंत कितीही लांब केस असू देतात, आपण स्टेप कट हा त्यांचा करू शकतो. पण त्यांचे केस कसे थोडेसे वेव्स व्हायचे केसांमध्ये, ज्यावेळेस त्यांचे केस हे खूप सरळ असतात, तर आपण त्यांच्या केसांमध्ये जर स्टेप कट केला तर तो स्टेप कट हा कधीच दिसत नाही. तर ज्यावेळेस आता जे फ्लफी केस असतील, थोडेसे वेव्स असतील केसांमध्ये, त्या केसांमध्ये आपण स्टेप कट हा करायचा आहे. स्टेप कट हा आपण 2 प्रकारे करू शकतो, बिना सेक्शन क्लिपचा आणि सेक्शन क्लिप घेऊन. मी आज तुम्हाला 3 पिन सेक्शन घेऊन हेअरकट हा तुम्हाला मी करून दाखवणार आहे. हेअरकट करण्यासाठी सर्वप्रथम आपण 3 पिन सेक्शन घ्यायचं. 8 to 8 सेक्शन घेऊन सेंटर पार्टिंग करून 2 सेंटर काढायचे. कानाच्या उजव्या साईडने एक आणि कानाच्या डाव्या साईडने एक, आणि बॅक साईडला मागे एक सेक्शन काढायचं आहे. आणि सर्वप्रथम मानेवरचे जे केस आहे आपण ते अर्धा ते 1 इंच सोडून सरळ गाईडलाईन घ्यायची आहे, आणि बाकीचे केस जे आहेत त्यांना पिन्स लावून वरती टक करून द्यायचे आहे. आणि डीप यू कट हा सर्वप्रथम करून घ्यायचा आहे. हेअरकट करताना सर्वप्रथम क्लायंटला त्यांची गाईडलाईन किती हे विचारणं सर्व महत्त्वाचे आहे. गाईडलाईन नुसार त्यांना किती केस कट करायचे हे त्यांना आपण दाखवून हेअरकट हा स्टार्ट करायचा आहे. आता हेअरकट मी स्टार्ट केलेला आहे, तुम्ही पाहू शकता. त्यांना मी आता गाईडलाईन विचारली आणि त्यांना हवी आहे तेवढी मी गाईडलाईन घेऊन हेअरकट हा स्टार्ट केलेला आहे. हेअरकट करताना आपण सर्वप्रथम डीप यू कट करायचा आहे. डीप यू कट केल्यानंतर आपल्याला हेअरकट हा व्यवस्थित हा होऊ शकतो. स्टेप कट करताना सर्वप्रथम डीप यू कट करायचा आहे, आणि त्यानंतर 35 यू कटची जी गाईडलाईन आहे आपली, तर ती गाईडलाईन घेऊन 35 सेंटीमीटरमध्ये हेअरकट आपण हा केस कट करून घ्यायचे आहे. हेअरकट करताना आपण केस आपल्या 2 बोटामध्ये पकडून आपले खांदे हे वरच्या साईडने आणि आपली बोटं ही खालच्या साईडने असणं हे खूप महत्त्वाचं आहे, आणि त्याप्रमाणे आपण हेअरकट करायचं आहे. हेअरकट करताना यू कटची आपण जी गाईडलाईन घेतली, सर्वप्रथम मानेवरचे जे केस आहे आपण ते हेअरकटमध्ये कट केलेले आहे. आणि त्यानंतर कानाची जी डावी साईडच्या वरचे जे केस आहेत त्याचे आपण यू कट करायचं आहे, आणि ते 35 मध्ये वरच्या साईडने केस पकडून ते आपण व्यवस्थित प्रमाणे संपूर्ण डाव्या आणि उजव्या साईडचे केस हातात घेऊन ते कट करायचे आहे. 35 मध्ये आपले केस कट झाल्यानंतर गाईडलाईन ही अर्धी ते पाऊण इंच घेऊन 35 ची जी गाईडलाईन आहे त्याच्यानंतर 75 मध्ये आपण हेअरकट हा करणार आहे. 75 मध्ये बॅकचे केस हे संपूर्णपणे व्यवस्थित प्रमाणे कट करून घ्यायचे आहे, आणि नंतर कानाची डावी साईड आणि उजव्या साईडचे केस घेऊन ते 35 मध्ये जी गाईडलाईन आहे त्याचे आपण 75 मध्ये ते केस कट करायचे आहे. आता 2 सेक्शन माझे झालेले आहे, आणि लास्टला मी 3 पिन सेक्शन घेतलेले असल्यामुळे जे शेवटचे वरचे एकदम वरचे केस आहे तर ते आपण 90 अप मध्ये हेअरकट हा करायचा आहे. हेअरकट करताना आपण सर्वप्रथम केस व्यवस्थित विचारणे गरजेचे आहे, आणि खूप सारे प्रमाणात पाणी मारायचे आहे. तर पाणी मारल्यामुळे हेअरकट हा व्यवस्थित होतो, आणि आपण हेअरकटही व्यवस्थित करू शकतो.
संपूर्ण हेअरकट करण्यासाठी मी सर्वप्रथम हा यू कट केलेला आहे. त्यानंतर 35मध्ये केस यू कटची गाईडलाईन घेऊन संपूर्ण केस हे मी 35मध्ये कट केले आणि त्यानंतर वरच्या सेंटरचे केस थोडेसे केस घेऊन मी 75मध्ये कट केलेले आहे. आणि शेवटीची स्टेप आहे आपली थर्डवाली, ती 90 अपमध्ये मी कट केलेली आहे. आता ज्यावेळेस आपण हेअर कट करतो तो आपण व्यवस्थित केलेला आहे की नाही यासाठी मी सर्व केस हे वरच्या साईडने विंचरून घेतलेले आहे 90 डिग्री सेंटीमध्ये आणि संपूर्ण केस हातात घेऊन ते व्यवस्थितपणे कट करून घेतलेले आहे. आणि तुम्ही पाहू शकता खूप सुंदर प्रमाणे माझा हा हेअर कट झालेला आहे. जर आपण अशा प्रकारे जर हेअरकट केला तर तो कधीही चुकत नाही आणि तो व्यवस्थित होतो. आणि यानंतर आपण सेटिंगने हेअर ड्रायरच्या सेटिंगने हेअरकट सेट करून द्यायचा आहे त्यांना. आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि थँक्यू.